अनेक घटक असे आहेत, अनाथ असतील, दिव्यांग असतील, असे वेगवेगळे घटक आहेत की ज्यांचाही वेगळ्या पद्धतीने विचार होणं गरजेचं होतं. कारण संधीच्या समानतेमध्ये समजा एखादा व्यक्ती जो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, याच्या सामाजिक मागासलेपणाला आपण 5 मार्क दिले, तर जो अनाथ आहे आणि मागासलेला आहे त्याला 7 द्यावे लागतील, जो दिव्यांग आहे त्याला 9 द्यावे लागतील, तरच आपण संधीची समानता आणू शकू. आणि म्हणून हेच तत्व स्वीकारून आपण एक समांतर आरक्षणाची या ठिकाणी व्यवस्था केली आणि 1% हे आरक्षण दिलं. हे आरक्षण देताना खरं म्हणजे या गोष्टीचं समाधान होतं की आपण एक चांगलं कार्य करतो, पण त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे त्याची जाणीव कदाचित श्रीकांतजींना असेल, पण मला नव्हती की बाबा इतका चांगला परिणाम त्याचा होऊ शकतो. आणि नुसतं आरक्षणच नाही तर ही सगळी जी टीम आहे, तुमच्यातलेच अनेक आपले कार्यकर्ते आहेत, पोरं आहेत, सगळे मुली आहेत, यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये खूप मोठी जनजागृती केली, लोकांपर्यंत पोचून आपल्या अनाथ मुलांपर्यंत पोचून त्या संदर्भातली माहिती सगळी दिली. आणि त्यातनं मला असं वाटतं की एक सकारात्मक असं आंदोलन उभं राहिलं. आणि आज मला अतिशय आनंद आहे की 800 पेक्षा जास्त लोक शासकीय नोकरीमध्ये या ठिकाणी लागलेले आहेत.